नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पण रोज वैतागला आहात का घरातली तीच रोजची कामं करून करून? तर मी आज तुम्हाला मोटिवेट करणार आहे. त्याचबरोबर माझं संध्याकाळी जे काम करते, रात्री स्वयंपाकघर कसं स्वच्छ ठेवते जेणेकरून मला सकाळी अजिबात कंटाळे येणार नाही आणि एकदम किचन बघितलं की फ्रेश वाटेल. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करते. माझी संध्याकाळच्या कामाची सुरुवात होते 5:30 वाजेपासून. तर इथे ना सगळ्यात अगोदर मी बेड आवरून घेत असते, कारण की यान छोटा आहे आणि त्याच्या बेडवरती खातो वगैरे, त्याच्यामुळे मुंग्या होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी काय करते, सगळं बेडवरचं काढून घेते, व्यवस्थित असं झटकून घेते आणि त्यानंतर मस्त असं बेड लावून टाकते. आता बेड व्यवस्थित लावल्यामुळे बघा ना किती लगेच व्यवस्थित आणि टापटीप दिसत आहे. तर त्यानंतर मग घराची स्वच्छता म्हणजे घर झाडण्याचं काम असतं माझं. असं म्हणतात 6 नंतर घरात झाडू मारू नये, त्यामुळे ना अगोदरच 5:30 वाजता मी झाडून काढायचं काम करत असते. तर किचनमध्ये आल्यानंतर जे मी थोडेफार भांडे घासून ठेवलेले असते दुपारच्या जेवणाचे म्हणा किंवा काही केलेलं, तर ते ओट्यावरती असतात आणि तेच मग मला लावून घ्यायचं काम चालू होतं. ते सगळं लावून घेतलं. त्यानंतर किचन कट्ट्यावरती जे पाणी पडलेलं होतं ना, ते पण वायपरच्या मदतीने क्लीन करून घेतलं आणि किचन कट्ट्यावरती असा मी कपडा ठेवत असते, कारण स्वयंपाक करत असताना हा नेहमी असतो माझ्यासोबत आणि त्याने माझी भरपूर कामे सोपी होतात आणि किचन वाटा एकदम स्वच्छ राहतो, अजिबात घाण होत नाही. त्यानंतर किचन पण लगेचच झाडून घेतलं. किचन झाडून घेतल्यानंतर हॉल पण झाडून घेतलं, व्यवस्थित सगळीकडनं कचरा काढून घेतला. कानेकोपरे अजिबात सोडायचे नाही, सगळं व्यवस्थित झाडायचं, कारण आपण रात्री व्यवस्थित झाडून काढल्यानंतर सकाळी आपल्याला जास्त वेळ लागत नाही झाडून काढण्यासाठी. आणि बाहेरचा जो पॅसेज आहे तो पण व्यवस्थित झाडून काढून घेतला आणि मॅट जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवली, कारण वस्तू थोड्या जरी हलल्या ना तर अस्तव्यस्त दिसायला लागतं. जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवल्या की बरोबर नीट दिसतं. तर ह्या रिकाम्या वेळामध्ये मी काय काम करत असते, तर इथे ना मखाने आणून ठेवलेले होते, पण ते रोस्ट करायचे बाकी होते. चला म्हणलं आता तेच करून घेऊया, पण माझ्या कियांना काही दमच पडत नव्हता. लेकरांचं असंच असतं, काहीतरी करायला लागलं ना त्यांना वाटतं काय आहे आणि काय नाही. त्यामुळे मग भाजले आणि त्याला लगेच दिले आणि त्यांनी आवडीने खाल्ले बरं का. त्यानंतर अहो आले होते, त्यांनी आईस्क्रीम आणली. आता तुम्ही म्हणणार एवढ्या पावसामध्ये आईस्क्रीम खातायत का? पण पावसामध्ये आईस्क्रीम खाण्याची थंडीमध्ये मज्जाच काहीतरी वेगळी असते बरं का. तर आईस्क्रीम खाल्ली आणि भरपूर असे फळं घेऊन आले होते अहो. तर ते मला ठेवून द्यायचे होते, कारण ते असेच किचन टॉपवरती ठेवल्यावर बघा आता तुम्हीच किती पसारा दिसत आहे. आपल्याकडनं जेवढं पॉसिबल होईल किचनवरती अजिबात पसारा ठेवायचा नाही. वस्तू जिथल्या तिथं लगेच ठेवल्या ना किचन आपलं सुटसुटीत आणि नीटनेटकं दिसतं. तर फळं मी टोकऱ्यांमध्ये ठेवून दिले आणि अहो इकडे मला हेल्प करत होते वॉश करण्याची. तर सगळं व्यवस्थित वॉश करून झालं आणि त्यांना मका खायची होती, मग ते पण शिजण्यासाठी टाकून दिलं. तर ह्यांची अशी काहीतरी मस्ती चालू होती. ह्या दोघांची अशी मस्ती चालू असते आणि मध्ये मध्ये ते मला बोलवत असतात, त्यामुळे मला स्वयंपाकाला उशीर होतो. तर त्यांच्या त्या गमती जमती बघता बघता इकडे ना मी पीठ मळायला घेतलेलं. तर पीठ मळत असताना मला परातीतच मळायची सवय आहे बरं का. सगळेजण बाउलमध्ये मळतात, पण मला ते काही आणखीन जमत नाही, म्हणजे मी ट्रायच केलेलं नाही. आणि पीठ भिजवून ठेवलं आणि तोपर्यंत इकडे मका पण आमची शिजून झालेली होती. तर चला म्हणलं तिघंजणं मस्त वातावरणाचा आनंद घेत मका एन्जॉय करूया. आता हे मी तिखटचं मिश्रण बनवलेलं होतं, पण आम्ही खात होतो हे बघून कियानला पण तेच खायचं होतं. मग त्याला नुसतं लिंबू दिलं आणि ते चोळून दिलं आणि त्याने पण आवडीने खाल्लं बरं का. क्वालिटी टाईम आम्ही असं एकमेकांसोबत स्पेंड करत असतो. घरातल्या कामाबरोबरच घरातल्या व्यक्तीला वेळ देणं पण तेवढंच गरजेचं असतं बरं का. यांनी आपली आहे ना त्यातली बॉन्डिंग हे आणखीन छान होते. आणि अशाच टायमिंगमध्ये मग आम्ही दिवसभरामध्ये काय काय केलं हे एकमेकांसोबत शेअर करत असतो. त्यांचाही थकवा थोडासा दूर होतो, कारण थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं आपण जर गप्पा मारल्या आणि त्यांचंही ऐकून घेतलं आणि आपलंही दिवसभरातलं सांगितलं. तर ते खाऊन झालं आणि त्यानंतर आले मी स्वयंपाकाच्या तयारीला, कारण मी इंडक्शनवरती स्वयंपाक करत असते संध्याकाळचा. गॅसचं माहितीच आहे सगळ्यांना किती प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे मी इंडक्शनवरती एक झालं की दुसरं असं करत असते. त्यामुळे जास्त काही घाई गडबड नसते, दमादमाने आपला स्वयंपाक चालू असतो, कारण आम्ही 8 वाजता जेवण करत असतो. तोपर्यंत मग मला भरपूर वेळ असतो स्वयंपाक करण्यासाठी. तर कियांना बघता बघता आणि त्याच्यासोबत खेळता खेळता असा स्वयंपाक करत असते. मग स्वयंपाक झाला माझा सगळा
आणि जे किचन टॉपवरचे जे भांडे होते ते सगळे मला सिंकमध्ये ठेवून द्यायचे होते, तेही ठेवले आणि लगेचच किचन कट्टा पण असा पुसून घेतला. मी स्वयंपाक करत असताना हा कपडा ठेवत असते, त्यामुळे अजिबात किचन वट्टा खराब होत नाही आणि नंतर क्लिनिंगला पण जास्त वेळ लागत नाही. सगळं एकदा व्यवस्थित कचरा काढून घेतला आणि कोरड्याच कपड्याने पुसून घेतला. त्यानंतर आमची जेवणं झालेली होती, तर मला भांडी घासायची होती. सगळ्यात अगोदर पोलपाट हा धुवून घेतला आणि लगेच पुसून घेतला, कारण पावसाळा असल्यामुळे ते काय लवकर वाळत नाही आणि बुरशी लागण्याचे चान्सेस असते. त्यानंतर मग भांडे घासायला सुरुवात केली. सगळ्या प्लेट्स अगोदर घासून घेते. असं केल्यामुळे ना अजिबात भांडे घासण्याचा कंटाळ येत नाही. जर आपण एकसारखे भांडे घासले ना, म्हणजे प्लेट अगोदर त्यानंतर ग्लास, तर मग आपल्याला अजिबात कंटाळ येत नाही भांडे घासायला. आणि नाहीतर आपण कुठलं पण भांडं घेतलं आणि घासत बसलो ना, त्याने वेळ पण जास्त लागतो आणि कंटाळ पण येते. भांडे घासून झाले त्यानंतर लगेचच घासणी मी स्वच्छ धुवून वाळत घालण्यासाठी ठेवते आणि जे सिंकमध्ये कचरा असतो तो सिंकची जाळी घेते आणि कचऱ्याच्या कॅरीबॅगमध्ये टाकून देते आणि लगेचच ती चाळणी पण स्वच्छ करून घ्यायची, कारण रात्री आपण स्वच्छ ठेवलं ना तर वास पण येत नाही आणि रात्री पाण्याचा यूज जास्त नसतो, त्यामुळे ती कोरडी पण होते आणि वास पण जातो. त्याचबरोबर सुपली जी असते ना आपली, ती पण मी रात्रीच घासून घेत असते, कारण रात्री घासल्यामुळे ती सकाळी ड्राय होते आणि आपल्याला कचरा भरण्यासाठी वापरण्यात येते. आणि त्याचबरोबर वायपर पण हे स्वच्छ करून घेत असते रोज रात्री. ही रोजची कामं आहेत आपली आणि ती रोज रात्री करायलाच हवी. त्यानंतर मग लगेच नळ घासून घेतले आणि सिंक पण व्यवस्थित घासून घेतला. किचन कट्टा जास्त घाण नसल्यामुळे मला तो जास्त क्लीन करत बसण्याची गरज पडली नाही. पण इथे भांडे घासल्यामुळे सिंक आपला तेलकट होतो आणि तो व्यवस्थित क्लीन नाही केला तर कॉक्रोच वगैरे किंवा किडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण रात्री करायलाच हव्यात. ते माझं झालं आणि स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर जो कचरा आहे ना तो मी रात्रीच बाहेर ठेवत असते, कारण सकाळीच आमचे कचरा घेण्यासाठी येत असतात आणि कचरा घरात न ठेवल्यामुळे ना कॉक्रोच वगैरे होण्याचे चान्सेस हे खूप कमी असते. त्यामुळे मी रात्रीच घराबाहेर ठेवून देते. ते सगळं झालं आणि त्यानंतर आता मला ही भांडी पण लावून घ्यायची होती. रात्री जर आपण भांडे घासले आणि भांडे पण जिथल्या तिथं लगेच लावून दिले ना, सकाळी आपल्याला आपला किचन वाटा एकदम क्लीन आणि फ्रेश दिसतो. त्यामुळे आपल्याला काम करायचाही उत्साह येतो आणि जो आळस आलेला असतो ना तोही दूर होतो. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने तुमचा रुटीन स्टार्ट करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक वाटेल. आणि त्यानंतर मग आता किचन कट्ट्यावरती पाणी झालेलं होतं, त्यामुळे म्हणलं चला परत एकदा स्वच्छ करून घेऊया, कारण गॅसची शेगडीवर स्वयंपाक केलेलाच नव्हता, त्यामुळे ती अजिबात खराब झालेली नव्हती. अशा पद्धतीने माझा किचन कट्टा एकदम चकचकीत झालेला होता. आणि उद्याची तयारी, उद्या एकादश आहे, त्यासाठी मला इथे साबुदाणा भिजत घालायचा होता. ते पण म्हणलं चला करून घेऊया, कारण ही कामं आपण रात्री केली ना आपली सकाळ एकदम सुटसुटीत आणि अगदी घाई गडबडीची न जाता आरामात जाते. तर तेच चालू होतं, कारण आहोंना टिफिन द्यावा लागतो, त्यासाठी सकाळी जर भिजत घातला तर तो कधी भिजणार, त्यामुळे रात्रीच मला हे सगळं बेसिक तयारी करून घ्यावी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा.